महापालिकेने लक्ष घातले नाही तर ड्रायव्हर संघटना उतरणार रस्त्यावर, संभाजी पाटील। कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या मेन रस्त्यावरती असणारे अतिक्रमण हटवावे व कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये पावसामुळे बरेचसे रस्ते खराब झाले आहेत, ते तात्पुरते तरी खड्डे टाकून बुजवावेत व पर्यायी रस्त्यांवरती बॅरिकेड लावून वाहतूकदारांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटनेच्या वतीने करण्यात आली। या मागणीचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्वाती दुधाणे यांना कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटनेमार्फत देण्यात आलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील म्हणाले, मी संभाजी पाटील, कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटना। कोल्हापूरमध्ये गेली 3 महिने झाले, 3-4 महिने झालं जे रस्त्यामध्ये वाहतुकीचा अडथळा होतो, त्या अडथळ्यामुळे आमच्या ड्रायव्हर बांधवांना फार त्रास होत आहे। आणि यासाठी गेल्या महिन्यामध्ये आम्ही ट्रॅफिक ऑफिस आणि SP ऑफिसला पण पत्र दिलेलं आहे याबद्दल, पण त्यांनी हा भाग आमचा थोडा असून थोडा भाग महापालिकेचा सुद्धा आहे असं आम्हाला सांगितलं। आम्ही आज उपायुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत की कोल्हापूर शहरामध्ये एंट्रन्स आतमध्ये येत असताना तावड्यावर चौकापट्टी जे ट्रॅफिक कटतं ते प्रत्येक सिग्नल पास केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरमध्ये अस्ताव्यस्त पार्किंग आहे। अनाधिकृत बऱ्याच ठिकाणी 100% रस्त्यावरती गाड्या असतात पार्किंगमध्ये, आणि तसंच खाऊच्या गाड्यासुद्धा बऱ्यापैकी रस्त्यावर असतात। कोल्हापूरमधील रंकाळा टॉवर ते वाशीनाका या रोडवर दोन्ही साईडला हातगाड्या उभ्या असतात, तिथून साधी 2 व्हीलर सुद्धा पास होत नाही। त्या ठिकाणाहून राधानगरी कोल्हापूर हा रस्ता हायवे आहे, STचं ये जा होत असते। रात्रीच्या वेळी बऱ्यापैकी तिथे भरपूर ॲक्सिडेंट, भरपूर असे वादविवाद लोकांच्या मध्ये भांडणे असं होत आहे। महापालिका आमचं लक्ष घालणार नसेल तर आमची ड्रायव्हर संघटना 15 दिवसांनी तुम्हाला दाखवून देईल रस्त्यावरती। यावेळी उपाध्यक्ष अमर चांदेकर, खजानी शैलेश कातवरे, संचालक प्रकाश नकाते, संचालक बाळासाहेब गवळे, संतोष जाधव, सुनील कांबळे, शिवाजी जाधव, योगेश काळे, मनोज कुमार पाटील, अर्जुन ढेके, किरण उपाध्ये, संदीप दलाल, अभिनंदन शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर।